तर आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत की आपण एक ड्रॉपडाऊन कशा पद्धतीने घेऊ शकतो. ड्रॉपडाऊन म्हणजे काय? तर आपण एखादा फॉर्म भरत असताना आपण बघतो की एक फॉर्म त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी वेगवेगळे कंट्री सिलेक्ट करा, तुमचं स्टेट सिलेक्ट करा, त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा, जिल्हा सिलेक्ट करा. अशा पद्धतीनं एक लिस्ट येते. तर त्याला काय म्हणायचं? ड्रॉपडाऊन. तर ती ड्रॉपडाऊनची लिस्ट सरासरी कशी असते? आता ड्रॉपडाऊन म्हटल्याच्या नंतर अशा पद्धतीने असतात बघा. अशा पद्धतीचा व्ह्यू असतो. क्लिक केलं की त्याचे आयटम्स खाली दिसतात अशा पद्धतीनं. हे तुम्ही बघू शकता की क्लिक केल्याच्या नंतर क्लिक केलं की त्याचं सिलेक्शन केल्याच्या नंतर खाली लिस्ट दिसते त्याची. ओके. अशा पद्धतीची ड्रॉपडाऊन लिस्ट आपल्याला सुद्धा कशा पद्धतीने आपण ASP.NET मध्ये इम्प्लिमेंट करतो ते आपल्याला बघायचं आहे. The drop-down list is a web server control which is used to create an HTML select component. It allows us to select option from the drop-down list. It can contain any number of items. ASP.NET provides tags to create drop-down list for web application. The following is the syntax of the drop-down list. तर आपण ड्रॉपडाऊन लिस्ट वेब सर्व्हरमध्ये HTML सिलेक्ट कंपोनंट क्रिएट करण्यासाठी त्या ड्रॉपडाऊन लिस्टचा उपयोग करतो. तो काय करतो? तो काय अलाउ करतो आपल्याला की कोणताही ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो आणि त्याच्यामधला जो काही नंबर असेल तो फाइंड करू शकतो. ओके. आणि त्याचा सिंटॅक्स कशा पद्धतीने आहे तो आपण बघू. तर ASP.NET लिस्ट ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये आपण अशा पद्धतीचा सगळ्यात पहिले त्याची ID, त्यानंतर एक्सप्रेशन, त्यानंतर टेक्स्ट फील्ड, त्यानंतर व्हॅल्यू फील्ड, ऑटो पोस्ट बॅक आणि ऑन सिलेक्टेड इंडेक्स चेंज ही मेथड त्या ठिकाणी घेतो. म्हणजे त्याचा जो ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे त्या सिलेक्ट केलेल्या आयटमचा इंडेक्स आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. आणि ASP लिसन आयटम एक असतो, तो त्या ठिकाणी व्हॅल्यू आणि सिलेक्टेड ट्रू त्या ठिकाणी आपल्याला देत असतो. तर अशा पद्धतीचा सिंटॅक्स आहे. हा सिंटॅक्स वापरून आपण एक ड्रॉपडाऊन लिस्ट त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो. तर कशा पद्धतीने करायची ते वन बाय वन बघू. आता यामध्ये व्हिज्युअल स्टुडिओ 2017 यूज केलेला आहे. त्यामध्ये स्टेप्स कशा दिलेल्या आहे ते आपण बघून घेऊ. सगळ्यात पहिले आपल्याला वेब फॉर्म क्रिएट करावा लागेल. वेब फॉर्म कसा क्रिएट करायचा ते सर्वांना माहिती आहे. त्यानंतर एक आयटमचं नाव द्यायचं आहे वेब फॉर्मच्या, ड्रॉपडाऊन लिस्ट एक्झाम्पल. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर हा इनिशियली एम्प्टी फॉर्म असेल. एम्प्टी फॉर्म असेल तर न्यू ड्रॉपडाऊन लिस्ट बाय ड्रॅगिंग इट फ्रॉम द टूल बॉक्स. तर टूल बॉक्सनं आपण ड्रॅगही करू शकतो किंवा हा कोड पण यूज करू शकतो. ड्रॅग केलं तर ऑटोमॅटिकली हा कोड त्या ठिकाणी येऊन जाईल. आणि ड्रॅग केल्याच्या नंतर तर वेब फॉर्म जो आहे तो अशा पद्धतीनं आपल्याला दिसेल. ओके. त्यानंतर एक आयटम घ्यायचा आहे. नाव ॲड अन आयटम द लिस्ट. व्हिज्युअल स्टुडिओ प्रोव्हाइड द आयटम प्रोव्हाइड्स वेन वी कॅन ॲड आयटम्स द प्रॉपर्टी विंडो लुक लाईक दिस. तर आपल्याला अशा पद्धतीने आपण आयटम ॲड करू शकतो. क्लिक ऑन द आयटम कलेक्शन. इट विल पॉप अप न्यू विंडो ॲज गिवन विंडो. इनिशियली डज नॉट हॅव एनी आयटम. इट प्रोव्हाइड ॲड आयटम न्यू आयटम लिस्ट. सुरुवातीला कोणतेही आपल्याला आयटम दिसणार नाही. नंतर ज्यावेळेस आपण ॲड करू त्यावेळेस आयटमच्या लिस्टमध्ये ते आयटम ॲड होतील. त्यानंतर ही जी ड्रॉपडाऊन लिस्ट आहे, ॲड आयटम टू द ड्रॉपडाऊन लिस्ट बाय प्रोव्हाइडिंग द व्हॅल्यू. त्या ठिकाणी मग आता हे ड्रॉपडाऊन लिस्ट ॲड करत असताना समजा आपल्याला ही कंट्रीची लिस्ट स्टेटची लिस्ट आहे. समजा न्यू दिल्ली, त्यानंतर महाराष्ट्र, जम्मू अशी लिस्ट द्यायची आहे. तरी वन बाय वन आपल्याला ॲड करावे लागतील त्याचे व्हॅल्यूज. आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत इनेबल ट्रू, सिलेक्टेड फॉल्स या पण आपल्याला ॲड करावं लागतील. आता आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे आयटम मेंबर्स काही. न्यू दिल्ली, ग्रेटर नोएडा, न्यूयॉर्क, पॅरिस, लंडन अशा पद्धतीनं ॲड केले आणि त्या ठिकाणी ओके केलं.
ओके केल्याच्या नंतर आपल्या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये अशा पद्धतीने ते क्रिएट झालं, त्याचं ड्रॉपडाऊन लिस्टचं एक्झाम्पल. ओके, ड्यू आला, त्यानंतर वन बाय वन आयटम सगळे आपले ड्रॉपडाऊन लिस्ट आयटम मधले या ठिकाणी लिस्ट आउट झाले. लिस्ट आउट झाल्याच्या नंतर एक सबमिट नावाचं बटन घेतलं आणि त्यानंतर खाली ड्रॉपडाऊन लिस्टचं एक एक लेबल घेतला आपण नॉर्मली. आता सी शार्पच्या कोडमध्ये आपल्याला काय करायचंय, आपण पहिले त्या ठिकाणी चेक केलं, जर माझं ड्रॉपडाऊन लिस्ट जर का एम्प्टी असेल तर त्याला मेसेज गेला पाहिजे प्लीज सिलेक्ट द सिटी. नाहीतर ड्रॉपडाऊन लिस्टमधले जे सिलेक्टेड व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू मला टेक्स्ट डॉट लेबलमध्ये मी ॲड केली अशा पद्धतीने. तर अशा वेळेस मी ज्या वेळेस सिटी सिलेक्ट केली त्यावेळेस सबमिट केल्याच्या नंतर माझा ऑटोमॅटिकली न्यूयॉर्क त्या ठिकाणी आलेला आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे आपण डेटा लिस्ट कशा पद्धतीने पाहू शकतो. ओके, डेटा लिस्ट कशा पद्धतीने आपण बघू शकतो, तर ते पण आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. डेटा लिस्ट, तर a list control display column and row of data allow sorting and paging. It is by far the most popular data display control and is ideal for understanding how data display control interact with the retrieval control and code. ओके, तर आपण कशा पद्धतीनं डेटा पाठवू शकतो आणि रीड करू शकतो आणि अपडेट डिलीट करू शकतो. ओके, सुरुवातीला लिस्ट व्ह्यू आपण घेतलं. लिस्ट व्ह्यू घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी न्यू डाटा सोर्स त्या ठिकाणी ॲड केला. ओके, आणि थर्ड आहे एसक्यूएल डेटाबेस. एसक्यूएल डेटाबेस सिलेक्ट केल्याच्या नंतर सोर्स करून ॲड केला. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये कनेक्शन घेतलं, न्यू कनेक्शन करून आपल्याला हे कनेक्शन सर्व्हरचं नाव त्या ठिकाणी डिस्प्ले झालं आणि क्लिक करून ॲड आपण म्हटलं. त्यानंतर टेस्ट कनेक्शन करून यूज विंडो ऑथेंटिकेशन केलं. त्यानंतर ब्लॉग इंजिन करायचं आहे. आफ्टर दॅट आपल्याला या ठिकाणी सर्व्हरचं नाव दिसेल, त्याच्यासोबत डेटाही दिसेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट म्हटल्याच्या नंतर एसक्यूएल सर्व्हर एक्सप्रेस ते दिसेल. त्यानंतर कनेक्शनची लिस्ट दिसेल. नेक्स्ट कॉन्फिगर द डेटाबेस स्टोअर प्रोसिजर विच द डेटाबेस रिट्रीव. I have chosen the category table as an example. Here you can choose the order by to use add-on SQL commands. ओके, या ठिकाणी कमेंट्स आपण सिलेक्ट केले आणि नेक्स्ट म्हटलं. नेक्स्ट म्हटल्याच्या नंतर द प्रिव्हियस डेटा रिटर्न बाय दिस डेटा सोर्सने त्या ठिकाणी आपल्याला ती आपल्याला डेटा मिळालेला आहे क्युरीच्या माध्यमातून. आता डेटा ग्रिड व्ह्यू. आता तो डेटा सेव्ह केल्याच्या नंतर आपल्याला रिट्रीव्ह पण करावं लागेल ना, तर त्यासाठी सिम्पली आपण एक डिव्ह घेतला आणि एक डेटा ग्रिड घेतला. आता डेटा ग्रिड काय असतं, .NET प्रोव्हाइड डेटा ग्रिड टू डिस्प्ले डेटा ऑन द वेब पेज. तर सिम्पली डेटा स्क्रीनवरती डेटा डिस्प्ले करण्यासाठी डेटा ग्रिडचा वापर आपण करतो. इट वॉज इंट्रोड्यूस इन .NET 1.0. ओके, सध्या तो डिप्रिकेट झालेला आहे, पण तरी आपल्याला शिकायचं आहे. तर जेवढे कॉलमचे नेम आपण ॲड केलेले आहेत ते वन बाय वन त्या ठिकाणी आपण ॲड केलेले आहेत आणि ते एकाच वेळेस टेबलने डेटा सोर्सने डेटा ग्रिडला एकदा बाइंड करून घेतले आणि फायनल आउटपुट आपल्याला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दिसेल. तर आपण आपल्या सेशनमध्ये आज सिलेक्शन बघितलं, त्यानंतर डेटा ग्रिड बघितलं. एसक्यूएलचं कनेक्शन करून डेटा ग्रिड स्क्रीनवरती डेटा कसा दाखवू शकतो ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. थँक्यू.